महत्त्वाची मोठी बातमी आहे। मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। कांदा प्रश्नावर बोलण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। सभेत शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर घोषणा झालेली आहे। तर कांद्याबाबत बोलण्याची शेतकऱ्याची मागणी आहे आणि यावेळेस घोषणा देत शेतकऱ्याला बाहेर सुद्धा काढण्यात आलेला आहे। कांदा प्रश्नावर बोलण्याची मागणी या शेतकऱ्यानं केलेली होती आणि जोरदार घोषणाबाजी यावेळेस शेतकऱ्यानं केलेली आहे। जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की, भारत माता की। आप कल्पना कर सकते हैं या संदर्भात अधिकची माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी तब्रेज शेख यांच्याकडून। तब्रेज, नेमकं काय घडलेलं होतं, का गोंधळ झालाय, सविस्तर? खरं तर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव येथे जाहीर सभा होती। मात्र पिंपळगाव एक कांद्याचा माहेरघर आहे आणि गेले काही दिवसापासून कांद्यावर निर्यात बंदी आणल्यानंतर शेतकरी वर्ग नाराज होतं आणि जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल झाले, नरेंद्र मोदी बोलायला सुरुवात केली, भाषणाला सुरुवात झाली आणि त्यानंतरच सभागृहात काही शेतकरी होते त्यांनी घोषणा दिली की कांद्यावर बोला आणि त्यामुळे त्या परिसरात काही गोंधळाचं वातावरण झाला आणि पोलिसांनी करणारे जे शेतकरी होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। शेतकरी निश्चितच तब्रेज, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय भर सभेत शेतकऱ्यानं ही घोषणाबाजी केलेली आहे। तर घोषणा देणाऱ्या शेतकऱ्याला लगेचच बाहेर काढण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सभा होते।